जय श्रीराम जय श्रीराम म्हणलं की त्या बिभीषणानं तोंड वाटूला दमानी दमानी जय आरडू नको रे इथं जमत नाही माणूस मध्ये गप्प सुग आरडू नको जय आरडू नको इथं जमत नाही ह्या गावामध्ये वर बिल काढण्यात मजा आहे का भाऊ नाही म्हणले मग आता काय करावं लागेल काम एकच करावं लागेल तिथं गेले ती घर होतं बिभीषणाचं घर कुणाचं बिभीषणाचं गेले की टुडी हाणली जय श्रीराम म्हणलं की त्या बिभीषणानं तोंड वाटूला दमानी दमानी जय आरडू नको रे इथं जमत नाही माणूस मध्ये गप्प सुग आरडू नको जय आरडू नको इथं जमत नाही ह्या गावामध्ये शोध घेण्यासाठी लंकेत गेले आणि लंकेत गेल्याच्या नंतर ऐकायलात का लक्ष देऊन ऐकायलात का लंकेत गेल्याच्या नंतर कुठं मांसाहार कुठं मद्यपान हे दे अरे काय नालायक रावण आहे म्हणले हे काय म्हणले हे घाण सगळं काय थांबायसारखी जागा नाही तिथंच तुळस दिसली काय दिसली तुळस हर म्हणले आपल्या पार्टीचे बी माणसं इथं आहेत पण म्हणले नुसत्या तुळशीवर बिलं काढण्यात मजा नाही ते डोक महाराजांनी एक वाक्य सांगितलं त्या दिवशी ते म्हणले अंगण में देखे तो तुळशी का कुंडा आणि फ्रीज में देखे को मुर्गे का अंडा असं बी होऊ बऱ्याच भजण्याच्या दुकानात अंडे विकायला येतं कुणाच्या भजण्याच्या ही ध्यानात ठेवा लक्ष द्यायला आपण म्हणलं हे धंदा त्याला कोण डाटा दिला पाहिजे हे करते काहीच कळत नाही अंडे विकायला असू द्या बाबा ठीक आहे म्हणून नुसत्या तुळशीवर बिलं काढण्यात मजा आहे का भाऊ नाही म्हणले मग आता काय करावं लागेल काम एकच करावं लागेल तिथं गेले ती घर होतं बिभीषणाचं घर कुणाचं बिभीषणाचं गेले की टुडी हाणली म्हणले पण तुळस ती मोह लपून आहे तू आरडू नको गबस मला नीट सांग कोण आहेस तू आधी आरडायला लागलास तुम्ही कोण मी रामाचा सेवक मी बी रामाचा सेवक जय अरे आरडू नको मला 100 बारा सांगितलं माणूस हिथं मला तू ह्याबरोबर मला बी कापते नाही हिथं जमत नाही कोण आहेस तू म्हणले मी हनुमान आहे रामाचा सेवक आहे म्हणले मी बी रामाचा सेवक आणि मग का मधी चल बरं म्हणले तू इथं आरडू नको म्हणून माणूस 100 बारे सांगायला लागले ते हनुमंताच्या हाताला धरलं घरात नेलं मधी नेलं सांकडी लावून घेतली आणि सांगितलं हां बोल आता काय तू म्हणले मी रामाचा सेवक आहे म्हणले मी बी रामाचा सेवक आहे गळा भेट झाली कशासाठी आलास म्हणले हे रावण आहे ना हे नगरीतला राजा हां त्याचं काय लय नालायक आहे म्हणले त्यानं आमच्या मालकाची बायको पळून आणली म्हणले दिसाव म्हणले तो जीवत मारून टाकतो त्याला त्याच्या घरातला बी माणूस दिसला तरी जीवत मारतो बाहू बी म्हणला मी त्याचा सक्का बा असं आहे का म्हणले ते आपले ते रावण महाराज कुठे आहेत बिभीषण म्हणला चोंबाळूच नको तो बी माझा दुश्मनच आहे असं आहे का बघतो म्हणला मग हे असली तोंड चोपडे माणसं आहेत आपल्याकडे लक्षात यायला लागले हे असला बारीक नाद आहे आपल्या माणसाला निष्ठा टाळ खाली टेकला काय महाराज बराबर ना होता तू ह्या गळ्यात माळ नाही तू बोलू नको ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याली कीर्तन करायला ना वाजविणाराला नावं ठेवायचे नाहीत तुला लईच मधी करायचा नाद तू पहिली तुही नीट माळ घाल माळ मिळळ म्हणायला लागलो एळ तू पहिली तुही नीट माळ घाल आणि मग बोल तू ह्या गळ्यात माळ नाही बाबू तुला आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही कळायला लागले का नाही हां अजिबात माणसं निबर पाहिजे महाराज हो तुम्हाला बरोबर आहे का नाही हां गाव निबर आहे महाराज निबर पाहिजे तुम्हाला त्याशिवाय नीट होत नाहीत माणसं बघा इकडं आता जी होईन ती होईन आता काय व्हायचं ती होऊ द्या आता एकदाच जिथं उजडन तिथं उजडन आता होय काय लगे का झोपायला लागल्या नाही हां हो तिकडं नाही काही नाही ना हां मग काय नाही फ्रेश आहेत आपलं बरोबर एकूण तांबाखू हे देत जा पटांगणाला म्हणजे तिथल्या तिथं बसलेतच बिचारे पटांगण धरून मी बी काही म्हणत नाही काय नाही बस तंबाखू का खायनात पण बसा बाबा इकडं याय नाही कुणी आधीच तर बरोबर आहे का नाही पण आज माणसं बघा ना महाराज इकडं सुशील इकडं बी भरलंय गच इकडं बी नाही इकडे सगळं पॅक झालं बाया तो कुटूर ठेवा का बघा बघू नका त्या का थोबा तोंड्या इकडं बघा तिकडं कुठं इकडं बघा माझ्याकडं ईश्वर ठेवीचा माणसं थोडा तरी बघा इकडं ठका थाप हो आता बघा आपलं कुटूर आलंय कुणाला माहिती कुठवर आलंय आपलं घरी गरमत आहे वित करमत आहे बाकी काय आहे दुसरं वाक्यात कुठवर काय आहे ना का पंक्तीवाल्याचं नाव ध्यानात ठेवायचं बाकी काय घेणं देणं आहे आपल्याला कुठवर आलं आपलं हनुमंतराय लंकेत गेले म्हणले कालाच कशासाठी आता नीट आहे का हरी म्हणले कारण एकच आहे म्हणले काय
ही सीता माता आणलेली रावणानं. म्हणले हो. कुठं ठुली? आता नीट ऐका. बिभीषणानं सांगितलं सीता कुठं ठुली हे बी सांगतो आणि ह्या रावणाचं मरण कशात हे बी मी सांगतो, पण एका अटीवर. म्हणले कोणत्या? रामाची भेट घालून देशील का? ऐकायला लागलात का? हनुमंतानं सांगितलं नुसती भेट नाही, ह्याला मारलं की लंका तुला. म्हणून संतांनी सांगितलं काय? मनशी बिभीषण शहाणा तरी तू महामूर्ख जाना. म्हणले भावाला सोडलं आणि रामाला शरण आला हो म्हणले, पण मूर्ख आहे म्हणले. मला त्याच्यापेक्षा जटायू चांगला. हा, जटायू वाट बघत बसला होता राम प्रभू कधी येतील. मांडीवर घेतलं आणि सांगितलं प्रभू सीता इकडे नेली. ठीक आहे, तुला जीवदान देऊ का? येडेत का काय प्रभू? मला वाट बघत बसलोय, तुमच्या मांडीवर मला मरण येतंय, ह्याच्यापेक्षा अजून काय मिळवायचं? मिळविण्याचा कळस म्हणजे देव. एकदा देव मिळाला पुन्हा काही मिळवायची गरज. आणि हे येड कोण? विभीषण. ही येड रामाजवळ गेलंय आणि राम मिळाल्यावर काही मिळवायची गरज आहे का? येड्यानं काय मागितली? लंका राज्य दान मागितलं रे, लंका राज्य दान मागितलं रे, लंका राज्य दान मागितलं रे, लंका राज्य दान मागितलं रे. मूर्ख बिभीषण तुझा शरण, बिभीषण तुझा शरण, मूर्ख बिभीषण तुझा शरण, बिभीषण तुझा शरण. लंका मागितलं रे, लंका राज्य दान मागितलं रे, लंका राज्य दान मागितलं रे, लंका राज्य मागितलं रे. मूर्ख बिभीषण तुझाला शरण, लंका राज्य दान मागितली. ऐकायला का लक्ष देऊन? हो, ऐकायला लागलात का? मूर्ख म्हणलंय त्याला, शरण आला आणि मागितलं काय? लंका. आता माझ्याकडे लक्ष द्या, त्या सुविड विषय सोडून तो इकडे बघा. म्हणले फक्त रामाची भेट घालून दे. म्हणले ठीक आहे, बघा इकडं. आणि मग सीता शोध केला. हाताला धरलं बिभीषणाच्या. कुणी? हनुमंतरायानं रामाजवळ नेलं. आता बघा, बिभीषण हा जीव आहे, हनुमंतराय हे संत आहेत आणि रामप्रभू हा देव आहे. ऐकायला का? जीवरूपी बिभीषणाचा हात हनुमंत नावाच्या संतांनी धरला आणि निरविली संती कुणाजवळ? देवाजवळ. म्हणले ह्याला सांभाळा. निरविली संती विठोबाशी. कळायला लागले का नाही? कळायला लागले. असं गेल्याबरोबर तर रामानं लगेच आलिंगन दिलं आणि सांगितलं लंका तुला. लगेच राज तिलक लावला. बिभीषणा हनुमंताला तर चक्कर झाली. हनुमंतरायाने हाताला म्हणले देवा पटांगणात बोलायचं का इथंच बोलायचं? हनुमंताचं लक्षात म्हणले आपण पटांगणालाच बोलू की गेल्यावर का हाय त्याला. हाताला धरण पलीकडे नेलं. म्हणले देवा. म्हणले काय? अरे लंक्याचा शब्द म्या दिलता ना त्याला, तुला कोणी सांगितलं कसं का हाय ते? रामाचे डोळे भरून आले आणि रामानं सांगितलं हनुमंता तो दिलेला शब्द मी कधीच पडू देणार नाही, कारण संतांनी शब्द दिला सांभाळण्याची जिम्मेदारी माझी आहे. निरविली संती विठोबाशी. कसं असतंय, एकदा देवाचे सांभाळी गेलं माणूस की देवानं सांगितलं आता काळजी करायचं काम नाही. सांगितली
कच्चे बी चेहरे झोपीचा वानवळा दिसायला लागलाय का? नुसते अर्ध्या बटाट्यावणी बघायला लागलेत माझ्याकडं. फ्रेश आहे ती एकदम. का झोप यायला लागली का काय? तिकडं कसं आहे? हा काही नाही ना? हा मग काय नाही, ते हा वारं बी लागत आहे तिकडून मस्त आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. बघा इकडे लक्ष द्या. देवानं काय सांगितलं? आता एकदा संतांनी संभाळी घातलं. कुणाच्या? तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग माझा हरी उपेक्षिना. तुका म्हणे आईशी करा निरवन मग तो रक्षण करील माझे. संभाळी घातलं. देवानं सांगितलं चिंता करायचं काम नाही. सांगितली चिंता न करावी.